ज्योतीने काल रीतसर निमंत्रण केलंय मला. आता तरी मी सांगितलंय त्यांना, तू जरा जपून राहा. आता लहान लहान मुलींनी केलेलं निमंत्रण स्वीकारायचे का आपण? अरे 5 परतावणीचं निमंत्रण आहे ना, घरातल्या मोठ्या लोकांनी नको करायला. सावेकरांना काही कळत नाही ना, तेच खरंय. नवरीच्या धाकट्या बहिणींनी निमंत्रण केले, ते स्वीकारायचंय आपण आता. बहिणींनी लग्नाची जबाबदारी उचललेलं चालतं नाही, म्हणजे बहिणींनीच ठरवलेल्या हॉलमध्ये लग्न झालेलं चालतं. निमंत्रण दिलं तर काय वाईट? हे बघ सुलोचना, ज्योतीने रीतसर निमंत्रण केलंय आपल्याला. तर ज्योतीने सांगितलं काय आणि जयश्री त्यांनी सांगितलं काय? जायचंय तर आपल्याला त्यांच्याच घरी ना. मला नाही यायचंय, मी नाही येणार आहे. हे बघ, असं करू नकोस. ऐक माझं सुलोचना, हट्ट करू नकोस. आपण सगळे जाऊया. हॅलो. नमस्कार ताई, आज 5 परतवणी आहे ना, म्हणून निमंत्रणासाठी फोन केलेला. प्रीतीला घेऊन तुम्ही सगळेजण घरी जेवायला या. सावेकर कुटुंबाकडून तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण. या, वाट बघते. हा, बर. आईचा फोन होता का निमंत्रणासाठी? मग तर प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. बेस्ट. नाही म्हणजे पण आता मी किती वाजता तिकडे पोचायचंय? काय आहे, मी कॉलेजला सुट्टी टाकलेली नाहीये, त्यामुळे मला लंच ब्रेक शिवाय येता येणार नाही. ओ घड्याळजी, तुमचं आता गजर नका वाजवू तुम्ही. आम्ही पुढे येऊ, तुझी वेळ झाली की तू ये. चला, म्हणजे सगळे जाणार आहोत तर. ज्योती, तू काही काळजी करू नकोस. आम्ही सगळे येतोय तुझ्याकडे. आणि सुलोचना आत्या पण येणार आहे. चला करा, घ्या. बापरे, एवढ्या असाइनमेंट दिलेत सरांनी मला. माझी तर असाइनमेंट बघूनच बत्ती गुल झाली. गोल असते मान्य, पण इतकी गोल? विराज सर प्रीतीताईचा धीर निघावेत. चांगलं नशीब काढलंस कीर्ती. बापरे, मी विराज सरांसोबत कॉलेजमध्ये जे काही वागलीये ते जर त्यांनी माझ्या घरी सांगितलं ना, तर मग अशी वाट लागेल माझी. ज्योतिताईला कळलं तर ती तर मला. बापरे, नकोच हा हॉरिबल विचार. कीर्ती, छान असाइनमेंट्स कंप्लीट कर आणि जे काही केलंय ना त्या कर्माची फळं आता भोगा.